नमस्कार मित्रांनो, शार्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जॅकेटचा एक नवीन प्रकार बघणार आहोत आणि त्याच्यासाठी मी राखाडी कलरचा धागा घेतलेला आहे. त्याआधी जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके, जॅकेटची ही नवीन डिझाईन आपण आज विणून बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जो हवा तो धागा तुम्ही घेऊ शकता. हा राखाडी कलरचा धागा वर्धमानचा आहे. वर्धमानचा धागा एकदम सॉफ्ट असतो, त्यामुळे कोणतंही स्वेटर, जॅकेट किंवा टोपी विणताना वर्धमानचा धागा वापरा. ओके, आणि हे जॅकेट विणण्यासाठी सुईसुद्धा मी 4.5 mm वापरलेली आहे. ओके, तुम्ही सुई बघू शकता. नेहमीच्या सुईपेक्षा ही जरा मोठी सुई आहे. ती कोणतंही स्वेटर वगैरे विणताना आपल्याला ही मोठी सुई वापरायची आहे. या सुई आपल्याला ऑनलाईन किंवा आता हल्ली दुकानातही मिळतात, पण ऑनलाईनसुद्धा सहज अवेलेबल होतात. सुरुवातीला 6 साकळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि 6. आणि ही जी पहिली साखळी आहे त्या साखळीत मुकाखांब घालायचा आहे. हे जे जॅकेट आपण विणतो आहे ते जॅकेट जवळजवळ 10 ते 12 वर्षाच्या मुलींना सहज वापरता येईल असं आहे. ओके, धागा हा जाड आणि मऊ असल्यामुळे छोट्यातली छोटी डिझाईन ही जॅकेट किंवा डिझाईन आपल्याला ती मोठ्या ह्याच्यात करता येते. बरोबर मुकाखांब घेऊन हा राऊंड तयार केला. आता 3 साकळ्या. या 3 साकळ्या म्हणजे आपला एक खांब. ओके, त्या व्यतिरिक्त अजून एक साखळी आणि या राऊंडमधनं एक खांब. पुन्हा एक साखळी, पुन्हा एक खांब. असे आपल्याला 16 खांब विणून घ्यायचे आहे. टोटल 16 खांब आपल्याला या राऊंडमध्ये विणून घ्यायचे आहे. हे 16 खांब आपले विणून झाले. सुरुवातीच्या 3 साखळ्या 1 2 3 या 3 नंबर साखळीत मुकाखांब घालायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. पुन्हा 3 साखळ्या. या 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब, त्या व्यतिरिक्त अजून 2 खांब आपण विणणार आहोत. म्हणजे टोटल या 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब, त्या व्यतिरिक्त अजून 2 साखळ्या. ठीक आहे, टोटल 5 साखळ्या आपण विणणार आहोत. आता पुढच्या खांबावर खांब विणायचा आहे. आता 2 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या विणायच्या आहेत. 2 साखळ्या आणि परत खांबावर खांब. असे आपल्याला 16 खांब पुन्हा एकदा तिसऱ्या राऊंडमध्ये विणून घ्यायचे आहेत. फक्त 2 खांबांच्या मध्ये साखळ्या आपल्याला 2 विणायच्या आहेत. ओके, हे 16 खांब विणून झाले. आता 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. 1 2 3 3 नंबर साखळीत पुन्हा मुकाखांब. हा तिसरा राऊंड आपला पूर्ण. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या आणि पुन्हा तिथेच खांब घ्यायचा आहे. पुन्हा 2 साखळ्या पुढच्या खांबावर 2 खांब. पुन्हा 2 साखळ्या आणि पुन्हा 2 खांब. अशा पद्धतीने आपल्याला राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 खांब 2 साखळ्या. ओके, हा राऊंड इथे पूर्ण झाला. परत 2 साखळ्या आणि सुरुवातीला 3 ज्या साखळ्या घेतल्या त्या तिसऱ्या साखळीत मुकाखांब. पुन्हा 3 साखळ्या 3 आणि हा जो दुसरा खांब आहे त्या दुसऱ्या खांबावर 2 खांब विणायचे आहेत. आता प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला खांब वाढवत न्यायचे आहेत. ते कसे काय करायचे आहेत, जो शेवटचा खांब आहे त्यावर 2 खांब प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये विणायचे आहेत. आता 2 साखळ्या, पहिल्या खांबावर एक खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे. पुढच्या राऊंडमध्ये पण काय करायचं आहे, पहिल्या 2 खांबावर एक सिंगल खांब विणायचा आहे
आणि शेवटचा जो तिसरा खांब आहे त्यावर 2 खांब, असा पुढच्या राऊंडमध्ये 4 खांबांची एक चौकोन तयार होईल. आता हे आपल्याला कुठपर्यंत विणायचं आहे. ही पहिली लाईन 1 2 3 3 खांबाचं झालं, 4 5 6 6 खांब जोपर्यंत 6 खांबची लाईन आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड विणायचे आहेत. म्हणजे टोटल अजून 3 राऊंड आपल्याला विणायचे आहेत. ते 3ही राऊंड आता विणून घेऊया. आणि प्रत्येक वेळी हा जो गॅप आहे तिथे 2-2 साखळ्या विणायच्या आहेत प्रत्येक राऊंडमध्ये. ओके, फक्त आपल्याला खांब वाढवायचे आहेत. साखळ्या आहेत तेवढ्याच 2-2 राहू द्यायच्या आहेत. ते राऊंड पूर्ण करून घेऊया. अशा पद्धतीने आपले 6 राऊंड तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5 6. शेवटी 2 साखळ्या, 1 2 3 3 नंबर साखळीत मुका खांब, हा राऊंड पूर्ण. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या 2 3 आणि प्रत्येक खांबावर खांब विणायचा आहे. 1 2 3 4 3 साखळ्यांचा एक खांब आणि हा 5वा खांब झालेला आहे. 1 2 3 4 5. ओके, आणि हा 6. आता ही जो 2 साखळीचा गॅप आहे इथे 2 खांब, 1 आणि 2 आणि पुन्हा पुढे 6 खांब. 1 प्रत्येक खांबावर खांब आपल्याला विणून घ्यायचा आहे. 2 3 4 5 आणि 6. हे एक पान झालं आपलं तयार. ओके, आता पुन्हा 2 साखळ्या आणि पुढच्या 6 खांबावर खांब घ्यायचे. असे आपल्याला हे सिंगल 16 झाले होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झाले. आता आपण अशा पद्धतीने विणून आपल्याला ही 8 पानं तयार करायची आहेत. ओके, 2 3 4 5 6. 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 खांब, पुन्हा 6 खांब, 2 3 4 5 आणि 6. हे दुसरं पान तयार झालं. आता पुन्हा 2 साखळ्या आणि पुन्हा पुढे सेम याच पद्धतीने आपल्याला 8 पानं तयार करून घ्यायची आहे. ठीक आहे, हे आपण विणून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता इथे आपल्याला 8 पानं विणून झालेली आहेत. 1 ही 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, आणि हा पुढची डिझाईन आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून पुढे जी डिझाईन आहे ती तुम्हाला शिकता येईल. ओके, बाय, नीट राहा.